अस्सलाम वालेकुम बच्चों, कैसे हो आप लोग? ओके, तो बच्चों आज हम अपना मराठी शुरू करने जा रहे हैं। आजचा विषय मराठी इयत्ता 6वी पाठाचे नाव सलापुढे सलापुढे, घटक प्रश्न उत्तर आणि व्याकरण भाग 2 बच्चों के साथ प्रश्न उत्तर आधे हमारे कंप्लीट कर चुके हैं। आज हम भाग 2 में आगे के प्रश्न उत्तर देखने वाले हैं। दिनांक 13/11/2021, प्रस्तुतकर्ता मी तांबोडी यास्मीन अब्दुल हमीद, शाळा कुरेश नगर मनपा, उर्दू शाळा क्रमांक 4 कुर्ला। मुलांनो, आजच्या या झूम ऑनलाईन वर्गात तुमच्या सर्वांचा हार्दिक स्वागत करते। जसं की तुम्हाला माहित आहे, तुमचा हे पाठ तुमचं मराठी पुस्तक सुगम भारती इयत्ता 6वी मध्ये दिलेला आहे। आणि मुलांनो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर एक लिंक दिसते, ते लिंक आपल्या बीएमसी उर्दू एजुकेशन उर्दू स्टैंडर्ड 6 इसकी लिंक है। इस लिंक पर लोगों की जितने भी अभी तक लेक्चर हुए वो सारे अपलोड किए जा चुके हैं। अगर आप लोग कोई लेक्चर छूट गए तो आप इस लिंक पर जाकर उसे देख सकते हैं। इस चैनल को भी आपको सब्सक्राइब करना है। चलिए आज का हमारा लेक्चर शुरू करते हैं। हमने प्रश्न क्रमांक 7 तक, अगर आप लोगों को याद होगा तो हम देख चुके हैं। आज हम देखने वाले प्रश्न क्रमांक 8। बच्चों, प्रश्न क्रमांक 8 आपकी पुस्तक में सफा नंबर 26, पेज नंबर 26 पर दिया है। Yes, teacher. ओके, अब लोगों को दिया है वर, लग्न वर पुस्तक वर ठेवले आहे। पहला वाक्य में जो वर का जो उपयोग हुआ है उसका मतलब नवरा। और दूसरे वाले मतलब शादी के मंडप में दुल्हा दुल्हन आए हैं। और दूसरे में है तुझे पुस्तक तिथे वर ठेवले आहे। इस वर में मतलब ऊपर की तरफ, वर का मतलब होता है ऊपर। तो हमने यहाँ पर जो हमारा पहला शब्द दिया हुआ था वर, उसके दो वाक्य में इस्तेमाल किया है। एक वर है नवरा और पति, दूसरा वर है वर्षा बाजूला। आप लोग इसका स्क्रीनशॉट लेके रखो, जब कॉपी में लिखोगे तो ये आपको आसानी होगी लिखने के लिए। ले टीचर। ओके डियर। दूसरा शब्द है मान। पहला वाक्य माझी मान लचकली। दूसरा वाक्य वडीलधाऱ्यांना नेहमी मान द्यावा। आता पहिल्या वाक्यात जे मान आहे त्या मानचा अर्थ है शरीराचा अवयव, मतलब गर्दन। जो हमारी गर्दन है उसको मराठी में कहते हैं मान। और दूसरा जो शब्द है मान, उसका मतलब है आदर, इज्जत करना। तो यहाँ पे मान शब्द को हमने दो वाक्यों में इस्तेमाल किया है। पहला वाक्य हमारा माजी मान लचकली, मतलब मेरी गर्दन लचक गई। माइक चालू है। दूसऱ्या वाक्यामध्ये वडीलधाऱ्यांना नेहमी मान द्यावा, मतलब जो बड़े हैं उन्हें हमेशा इज्जत देनी चाहिए। कोणाचा तरी माइक जे आहे ते बंद करा, घरचे आवाज येत आहे। तिसरा जे तुमचा शब्द आहे ते आहे पाठ। पहिला वाक्य कालपासून आईची पाठ दुखते आहे। दुसरा सरांनी पाठ शिकवला। आता पहिल्या वाक्यामध्ये जे पाठ शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे शरीराचा अवयव, म्हणजे
हमारी पीठ, पीठ को मराठी में कहते हैं पाठ। और सेम शब्द को जब हमने दूसरे वाक्य में इस्तेमाल किया है, सरांनी पाठ शिकवला, इसका मतलब है सर ने सबक सिखाया, धड़ा लेसन सिखाया हमें। तो पाठ इस शब्द को जब हमने दो वाक्य में इस्तेमाल किया है, शब्द एक ही है लेकिन उसका मतलब दोनों वाक्यों में अलग अलग है। पहले वाक्य में कालपासून आईची पाठ दुखत आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सरांनी पाठ शिकवला। या पहिल्या वाक्यामध्ये पाठचा उपयोग झालेला आहे ते आहे शरीराचा अवयव म्हणजे जिस्म का उजू सॉरी, इसका मतलब है पीठ। और दूसरा जो है पाठ, उसका मतलब है धड़ा लेसन। बच्चों स्क्रीनशॉट लेते जाओ, आप लोगों को एक कॉपी में लिखना है। टीचर। चौथा शब्द आहे तुमचा नाद। दुरून देवळातल्या घंट्याचा नाद आला, सरिताला वाचनाचा नाद आहे। आता शब्द एक, अर्थ दोन। पहिला वाक्यात जे आहे दुरून देवळातल्या घंटाचा नाद आला, नाद आला म्हणजे आवाज आई, ध्वनी आई। आणि दुसऱ्या वाक्यात जे नाद आहे, सरिताला वाचनाचा नाद आहे, मतलब सरिता को पढ़ने का शौक है, छंद है उसकी पसंद है पढ़ना। तो यहाँ पे नाद शब्द को दो वाक्यों में हमने उपयोग किया है। पहले वाक्य में जो नाद इस्तेमाल हुआ है उसका मतलब है आवाज, ध्वनि। और दूसरे वाक्य में जो नाद इस्तेमाल हुआ है उसका मतलब है आवड़ और छंद। पाचवा वावर। लग्न मंडपात पाहुण्यांचा वावर वाढला, हे आमचे जोंधळ्याचे वावर आहे। लग्न मंडपात पाहुण्यांचा वावर, वावर मतलब गर्दी, मतलब शादी के मंडप में गर्दी, लोगों की भीड़ जो है वो बढ़ने लगी। हे आमचे जोंधळ्याचे वावर है, वावर कहते हैं दूसरे शब्द में वाक्य में शेत, मतलब खेत को। सहावा शब्द आहे तुमचा काप। हा आंबा नीट काप, कलिंगडाचे नीट काप काढ। पहिल्या वाक्यात जे काप आहे ते म्हणजे कापणे, मतलब काटना। आणि दुसऱ्या वाक्यात जे काप है उसका मतलब होता है टुकड़े करना। हाँ आंबा नीट काप, मतलब ये आम अच्छे से कट करो। कलिंगड़ाचे नीट काप काट, काप मतलब फाक जिसे हम कहते हैं, फाक निकालना। जब कलिंगड़ हम कट करते हैं तो उसकी एक एक फाक निकालते हैं। तो पहले जो वाक्य में जो है आम को काटने का मतलब बताया गया काप के जरिए, और दूसरे वाक्य में फाक निकालना। त्याच्यानंतर सातवा आहे फोड। आंब्याची फोड आईला दे, हा अक्रोड फोड। फोड म्हणजे तुकडा आणि फोड मतलब फोड़ने। आंब्याची फोड़ आईला दे मतलब आम की फाक, आम का टुकड़ा माँ को दो। और हाँ अखरोट फोड़ मतलब ये अखरोट फोड़ो। तो यहाँ पर भी फोड़ शब्द को हमने दो वाक्यों में इस्तेमाल किया है, दोनों के जो अर्थ है वो वेगवेगळे है, मतलब अलग अलग है। समझ आ रहा है आप लोगों को? मेरी आवाज आ रही है? यस मैम। ओके। आठवां शब्द है नाव। इसको भी हमने दो वाक्यों में इस्तेमाल किया है। तुझे नाव काय, मतलब तुम्हारा नाम क्या है। पाण्यात नाव डुलत होती, पाण्यात नाव, अब पानी में जो नाव है उसे क्या कहेंगे हम, कश्ती, होड़ी। तो यहाँ पर भी नाव को हमने दो वाक्यों में इस्तेमाल किया है। पहले वाक्य में जो नाव इस्तेमाल हुआ है, उपयोग हुआ है, उसका मतलब है नाम। तुझे नाव काय, मतलब तुम्हारा नाम क्या है। दूसरे वाक्य में पाण्यात नाव डुलत होती, मतलब पानी में होड़ी, होड़ी कश्ती, नाव जो है वो डोल रही थी। इथे तुमचा प्रश्न नंबर 8 संपलेला आहे। प्रश्न नंबर 9 आणि 10 आपले झाले होते। आता प्रश्न नंबर 11। नदी या शब्दातील न या अक्षरावर अनुस्वार दिलं तर दुसऱ्या अर्थाचा नंदी हा शब्द तयार होतो। अनुस्वार म्हणजे बिंदी, जसं तुम्हाला दिसत आहे शब्द न, अक्षर न वर बिंदी लावली किंवा अनुस्वार लावला की तो नवीन शब्द तयार होतो।
या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा असतो. अशा प्रकारच्या खालील शब्दांच्या जोड्यांचा अभ्यास करा, असे शब्द शोधा व लिहा. अब यहाँ पर देखो, इकडे शब्द दिलेला आबा आणि आबाला जेव्हा आपण अनुस्वार दिलं वरती तर तेव्हा बनलं आंबा. इथे आहे भीती आणि वरती अनुस्वार दिलं तर बनलं भिंती. माडी वरती अनुस्वार म्हणजे हे गोल बिंदी दिली तर ते होतं मांडी. न असा आवाज आपल्याला ऐकू येते. चिता आणि अनुस्वार दिल्यावर तो बनतो चिंता. कुडी अनुस्वार दिल्यावर झालं कुंडी. वदन आणि अनुस्वार दिल्यावर झालं वंदन. तर आपल्याला असे शब्द आता शोधायचे आहे. बघा आता पहिला शब्द तुम्हाला काडी अनुस्वार दिल्यावर काय झालं ते कोण सांगणार? काडी. माझा आवाज काडी. काडीला आपण अनुस्वार दिलं. कांडी. व्हेरी गुड, खूप छान. कांडी. नसा आपल्याला आवाज येतो. कांडी. अग अंग. पत पंत. खूप छान. खत जेव्हा आपण अनुस्वार देतो कोणत्याही शब्दावर किंवा अक्षरावर अनुस्वार देतो तेव्हा ते नसा आवाज आपल्याला ऐकू येते. हे लक्षात ठेवायचं आहे. एवढं कळलं सर्वांना? येस मॅम. ओके. आता आपल्याला व्याकरण बघायचं आहे. तुमचा पुस्तक मध्ये पान क्रमांक 27 वर हे व्याकरण दिलेलं आहे. आपण समजून घेऊया. खालील चित्राचे निरीक्षण करा. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे पुढील चौकटीत लिहा. आता तुम्हाला चित्र दिसतंय. कशाचं चित्र आहे? कलिंगड का? कलिंगड का? व्हेरी गुड. पहिला प्रश्न आहे कलिंगडाचा आकार कसा आहे? मतलब कलिंगड का शेप कैसा है? गोल. कलिंगडाचा आकार गोल आहे. खूप छान. कलिंगडाचा रंग कोणता आहे? ग्रीन. कलिंगडाचा रंग ग्रीन अँड रेड आहे. आपण इंग्रजी ना बोलता मराठीमध्ये सांगितलं तर बरं होईल. हिरवा. हिरवा आणि लाल किंवा तांबडा. चला, कलिंगडाची चव कशी असते? गोड असतो, आंबट असतो, खारट असतो, तिखट असतो? कशा असतो कलिंगड? तुम्ही कलिंगड खाल्लं ना तर नाही खात? तर कसं असतं? गोड असतं, खारट असतो, आंबट असतो किंवा तिखट असतो? गोड म्हणजे मीठ. गोड असतो. गोड. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? कलिंगडाचा आकार कसा आहे? गोल आहे. कलिंगडाचा रंग कोणता आहे? लाल. कलिंगडाची चव कशी असते? गोड. चला आता आपण पण मॅम कलिंगडाचा रंग हरा आणि लाल होता. हिरवा आणि लाल. हो, हिरवा बाहेरून असतो आणि आतून ते लाल असतो. तुम्ही उतारामध्ये लिहिलेला शब्द कलिंगड या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. अशा शब्दांना विशेषण म्हणतात. गोल, लाल, गोड ही विशेषणे आहेत. मुलांनो, आता तुम्ही जे प्रश्नांचे उत्तर मला दिलेले आहे कलिंगड बद्दल, तर तुम्ही बघितलं की एक कलिंगड आहे पण त्याच्याबद्दल आपल्याला किती माहिती मिळाली? त्याचा आकार कसा आहे, रंग कसा आहे आणि चव कशी आहे? तर ही माहिती सांगणारे जे शब्द आहेत त्या शब्दांना आपण म्हणतात विशेषण. काय म्हणतात? विशेषण. तर जे कलिंगड होता ते कलिंगड बद्दल, कलिंगड जे आहे ते एक नाम है, मतलब इसम है, उसके बारे में हमें जो मालूमात मिली है, जिन शब्दों से हमें जो मालूमात मिली है उन शब्दों को जो उसकी खासियत बताते हैं उन्हें कहते हैं विशेषण. तो आज हम इसी विशेषण के बारे में पढ़ेंगे. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्दाला विशेषण असे म्हणतात.
मतलब नाम के बारे में जो भी चीज है, किसी शख्स हो या जगह हो, किसी भी चीज के बारे में अगर हमें कोई और मालूमात मिल रही है तो उस मालूमात को जाहिर करने वाले जो शब्द होंगे वो विशेषण कहलाएंगे। उदाहरण, अमोलकडे काळा कुत्रा आहे। आता मला सांगा या वाक्यात विशेषण काय आहे? काळा. काळा, खूप छान। या वाक्यामध्ये कुत्रा कसा आहे याबद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे। कुत्रा या नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी काळा हे विशेषण वापरण्यात आले आहे। आता विशेषणाचे प्रकार, विशेषणाचे 3 मुख्य प्रकार आहे। पहिला आहे गुणवाचक विशेषण, दुसरा आहे संख्यावाचक विशेषण आणि तिसरा आहे सर्वनामिक विशेषण। आता गुणवाचक विशेषण म्हणजे काय? गुण मतलब किसी की खूबी बताना। हा, तो गुणवाचक विशेषण म्हणजे काय बघूया आपण। मराठी वाक्यामध्ये एखादा नामाचा विशेष गुण दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो त्याला गुणवाचक विशेषण असे म्हणतात। परत एकदा लक्षपूर्वक ऐका। मराठी वाक्यामध्ये एखादा नामाचा विशेष गुण मतलब खास गुण, उसकी खास खूबी दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो त्याला गुणवाचक विशेषण असे म्हणतात। गुणवाचक मतलब खूबी बताना। तो ऐसे शब्द जिससे जो किसी नाम के बारे में, किसी जगह के बारे में, किसी इस्म के बारे में हमें मालूमात देते हैं, उसकी खूबी के बारे में बताते हैं, गुण के बारे में बताते हैं, उसे गुणवाचक विशेषण कहते हैं। उदाहरण, त्या डोंगराच्या पलीकडे हिरवेगार रान आहे। आता मला सांगा इथे गुणवाचक विशेषण कोणता? हिरवेगार. हिरवेगार, हिरवेगार। या वाक्यामध्ये रान कहते हैं जंगल को। या वाक्यामध्ये रानाच्या गुणविषय अधिक माहिती देण्यासाठी हिरवेगार हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आला आहे। परत एकदा बघा, त्या डोंगराच्या पलीकडे हिरवेगार रान आहे। या वाक्यामध्ये रानाच्या गुणाविषय मतलब जो जंगल है उस जंगल की और खासियत बताने के लिए, उसका गुण बताने के लिए जो शब्द इस्तेमाल हुआ है हिरवेगार हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे। कळलं सर्वांना एवढं? हो. आता अजून एक उदाहरण आहे, भिंतीवरील चित्र सुंदर आहे। या वाक्यामध्ये चित्राचे वर्णन करण्यासाठी सुंदर हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आला आहे। भिंती मतलब दीवार, दीवार पे जो चित्र बना हुआ है वो सुंदर है। तो चित्र के बारे में और उसकी खासियत, उसकी खूबी, उसके गुण को बताने के लिए सुंदर शब्द का इस्तेमाल हुआ है। तो ये कहलाया जाएगा गुणवाचक विशेषण। त्याच्यानंतर आहे संख्यावाचक विशेषण म्हणजे काय? संख्या मतलब गिनती, आदाद। तो ये आपको जब आप ग्रामर में देखोगे, व्याकरण में देखोगे तो आप खुद समझ जाओगे कि ये संख्यावाचक विशेषण क्या है। मराठी वाक्यामध्ये एखादा नामाची संख्या दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो त्याला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात। मतलब किसी भी इस्म की संख्या, तादाद बताने के लिए जो विशेषण का इस्तेमाल होता है उसे संख्यावाचक विशेषण कहते हैं। जैसे पहिला, दुसरा, चौपट, काही, खूप, दुप्पट, 100 इत्यादी। आता आपण उदाहरण बघूया।
विवेकचा वर्गामध्ये दुसरा क्रमांक आला. दूसरा. हो, दूसरा जे है ते संख्या आपल्याला दाखवते ना, की संख्या मतलब विवेक का क्लास में दूसरा नंबर आया, ते आपल्याला संख्या, दूसरा शब्द है जो आपल्याला संख्याचा भास करून देते, मतलब इसीलिए वो हो जाएगा तुम्हारा संख्यावाचक विशेषण. या वाक्यामध्ये विवेकाच्या क्रमांक किंवा विषय अधिक माहिती देण्यासाठी दूसरा हे विशेषण वापरण्यात आले आहे. यहाँ पे विवेक का नंबर कितना आया है, तो 2 आया है, तो इसलिए विवेक के नंबर को और ज्यादा मालूमात देने के लिए हमने 2 शब्द का इस्तेमाल किया है. दूसरा क्रमांक आला, तो जो दूसरा है वो क्या कहलाएगा तुम्हारा? गुणवाचक विशेषण, सॉरी संख्यावाचक विशेषण, सॉरी संख्यावाचक विशेषण. त्याच्यानंतर आहे सर्वनामिक विशेषण म्हणजे काय? सर्वनाम मतलब हम किसी भी नाम की जगह जो इस्तेमाल करते हैं, जैसे मैंने कह दिया कि आफरीन बहुत अच्छी लड़की है, आफरीन पढ़ी लिखी है, आफरीन काम करती है, आफरीन स्कूल जाती है. मैं हर बार आफरीन की बजाय मैं इस्तेमाल कर सकती हूँ कि आफरीन बहुत अच्छी लड़की है, वो स्कूल जाती है, वो पढ़ाई करती है. तो आफरीन की बजाय हमने वो लफ्ज का इस्तेमाल किया है, तो वो हो जाएगा हमारा सर्वनाम, मतलब जमीर. मराठी में जो है जमीर को कहेंगे सर्वनाम. मराठी भाषेतील कोणत्या सर्वनामापासून तयार होणाऱ्या विशेषणाला सर्वनामिक विशेषण असे म्हणतात? मराठी भाषेतील कोणत्याही सर्वनामापासून तयार होणाऱ्या विशेषणाला सर्वनामिक विशेषण असे म्हणतात. खूप सोपं व्याकरण आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही वाक्य बघणार तेव्हा तुम्हाला लगेच कळणार की हे सर्वनामिक आहे किंवा गुणवाचक आहे किंवा संख्यावाचक आहे. जैसे माझा, तुझा, तिचा, त्याचे, त्याची, माझा, तुझा इत्यादी. आज माझा आवाज थोडा हे झालेला आहे. सगळं सामान माझ्या पिशवीत ठेवलं आहे. माझ्या. आता या वाक्यामध्ये मी सर्वनाम आहे आणि त्या सर्वनामापासून बनलेला शब्द आहे माझा. तर माझा जे आहे ते काय होणार? सर्वनामिक विशेषण. उदाहरण, तिचे घर खूप सुंदर आहे. तिचे. या वाक्यामध्ये ती या सर्वनामापासून बनलेले तिचे हे सर्वनामिक विशेषण वापरण्यात आले आहे. यहाँ पर जो शब्द इस्तेमाल हुआ है तिचे, वो बना है ती से, तो इसलिए यहाँ पर हम तिचे को जो कहेंगे सर्वनामिक विशेषण. क्या कहेंगे? सर्वनामिक विशेषण. अब मुझे एक मिनिट. आता आम्ही बघितलं व्याकरण मध्ये आपण बघितलं आहे विशेषण. विशेषणचे 3 प्रकार होते, गुणवाचक, संख्यावाचक आणि सर्वनामिक. हे 3 प्रकार आपण आज बघितलेला आहे. आता आपल्या पुस्तक मध्ये पान क्रमांक 27 वर एक प्रश्न दिलेला आहे. खालील चित्रांना 2-2 विशेषण लावा. हे प्रश्न तुमच्या पुस्तक मध्ये पान क्रमांक 27 वर दिलेला आहे. ह्याला 2-2 विशेषण लावायचे आहे. आता पहिली चित्र कोणतं आहे? पहिला चित्र हे जे पहिला चित्र आहे, मराठीत काय म्हणतात या चित्राला? बोलो. तितली हम उर्दू में बोलते हैं, हिंदी में बोलते हैं, मराठी में क्या बोलेंगे? आता है आप लोगों को? इससे पहले हो चुका है हमारा? नहीं पता? फुलपाखरू. खूप छान, व्हेरी गुड, अतिउत्तम. फुलपाखरू. काय म्हणतात? फुलपाखरू. आणि हे दुसरा ससा. तसा. व्हेरी गुड, अतिउत्तम. मला वाटायला सुट्टी मिळाली म्हणजे सगळं विसरले असतील तुम्ही, पण आहे तुम्हाला आठवण मराठीची. आणि हे गुलाब.
गुलाब. गुलाब. गुलाब. ते हे 3 चित्र तुमच्या पुस्तक मध्ये दिलेले आहे. आपल्याला आता या चित्रावर 2 विशेषण लावायचं आहे. चला आपण मतलब बघूया आता. हाँ बता रही हूँ. 2 विशेषण म्हणजे इनके बारे में और इनकी खूबी बताना है. जैसे हमने कलिंगड़ के बारे में क्या क्या बताया था, उसका शेप कैसा है, उसका रंग कैसा है, उसकी चव कैसी है ना, 3 चीजें हमने बताई थी, उसकी खासियत बताई थी. अब यहाँ पर हम फूलपाखरू देख रहे हैं, ससा देख रहे हैं और गुलाब देख रहे हैं. इन तीनों के बारे में 2 विशेषण बताने हैं. आता पहला है फूलपाखरू. अब आप लोगों को फूलपाखरू कैसी नजर आ रही है? फूलपाखरूचा रंग कसा आहे? फूलपाखरू का रंग नीला है. सिर्फ नीला है? बहुत सारे कलर्स है ना उसमें. तो हम ऐसे जब एक बहुत सारे कलर्स एक साथ देखते तो क्या बोलते हैं हम? कौन सा हम अच्छा इंग्लिश में बोल दो, कौन सा हम वर्ड यूज करते हैं? ससा. अरे हम फूलपाखरू की बात कर रहे हैं ना. कलरफुल. वेरी गुड. कलरफुल. बटरफ्लाई है. बटरफ्लाई के लिए अभी मैंने प्रश्न पूछा था कि अगर हम बहुत सारे कलर्स एक साथ देखते हैं तो हम उस चीज को क्या कहते हैं? जैसे अभी किसी ने कहा कलरफुल, है ना. अभी यहाँ पे फुलपाखरू में भी बहुत सारे कलर है. निळा आहे, पांढरा आहे, काळा आहे. तर आपण एक एक शब्द एक एक जे आहे ते आपण कलरचा उल्लेख ना करता कलरफुल या शब्दाला आपण मराठीमध्ये काय सांगणार? आप लोगों को ये भी आता है? जोरात सांग जरा. रंगीत. खूप छान. कलरफुल म्हणजे आपली फुलपाखरू कशी आहे? ती रंगीत आहे. हा आणि छान आहे. दिसायला पण छान आहे आणि रंगीत आहे. व्हेरी गुड. खूप छान प्रयत्न केलेला आहे. कारण फुलपाखरू आपण जेव्हा बघतो त्या फुलपाखरू मध्ये कधी एक रंग नसतो. त्याच्यात कधी काळा असतो, कधी पांढरा असतो, कधी पिवळा असतो, कधी निळा असतो. वेगवेगळे रंगाचे ठिपके त्याच्या पंखावर असतात. तर आपण एक रंग सांगू शकत नाही. त्यासाठी आपण रंगी सांगू शकता की ही फुलपाखरू कशी आहे? रंगीत आहे आणि दिसायला पण छान आहे. आता हे काय आहे? ससा. ससा. ससा दिसतो कसा? पांढरा. पांढरा. अजून काय? कधी तुम्ही ससाला बघितलंय? हा तो त्याचं जे वागणं असतो नाही बघा. त्याचं जे पण ते ससा है ना, त्याचं जे वागणं असतं ते थोड़ा भित्र असतो. मतलब उसको डर लगता है. देखा है आप लोगों ने कभी ससे को? वो ऐसा डरा डरा सा रहता है, फौरन उछल कूद करके निकल जाता है. तो यहाँ पर जो हम ससा है, ससे की जो विशेषण के लिए हम यूज करेंगे भित्रा मतलब डरपोक और पांढरा. पांढरा शुभ्र असतो म्हणजे सफेद, बिल्कुल सफेद होता है. ससा वेगाने धावतो. हो, ससा वेगाने धावतो. वेगवान असतो ससा. अजून काय काय विशेषण आहे ससाचे सांगा? हिचे डोळे लाल होते. डोळे लाल असतात. कान जे आहे त्याचे कान ते उंच असे असतात ना. 4 मिनिट राहिले. ना सर. हा चला आता हे शेवटचा. गुलाब. गुलाब लाल होतो. खूप छान आणि दिसायला सुंदर असतो. कळलं सर्वांना एवढं? चला आता ग्रह कार्य पटकन घ्या कारण आपला आज समय जे आहे ते समाप्त होणार आहे. वास पण चांगली असते. या पाठात आलेले गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सर्वनामिक विशेषण शब्दांची सूची तयार करा. जे तुम्ही पाठ आता आपण हे पाठ बघितला आहे. चला पुढे चला पुढे. या पाठात जेवढे गुणवाचक विशेषण, संख्यावाचक, सर्वनामिक विशेषण आहे त्यांची शब्दांची सूची तयार करा. हे तुमचं ग्रह कार्य आहे. मुलांनो आजचं लेक्चर इथेच मी संपवते.
आणि तुम्हाला पीडीएफ मी ग्रुप मध्ये सेंड करते, तुम्ही वहीत लिहून घ्या. नेक्स्ट लेक्चर में मिलेंगे इंशाल्लाह. अल्लाह हाफिज. और अभी इस लेक्चर के बाद जो है तुम्हारी जो लिंक है वो बंद हो जाएगी. दूसरे लेक्चर के लिए आप लोग को पता है कब लॉगिन करना है. हाँ, दूसरे लेक्चर के लिए याद से लॉगिन कीजिए, दूसरा लेक्चर कंटिन्यू कीजिए. आज का लेक्चर समझ आया? यस टीचर. ओके, ठीक है. चलिए, अल्लाह हाफिज बच्चों. अपना ख्याल रखिए, पढ़ाई पर ध्यान दीजिए. चलिए, जी सर, हो गया.